शंतनू मला श्वास घेता येत नव्हता, मी चोक होत होते. चोक नव्हती झालीस तू, खोकत होतीस आणि खोकला ही इमर्जन्सी नाहीये. कसं समजावं आता तुला? जाऊ दे, मी जाते बाबा. अरे यार तू 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 चिडतेस का? बरं बरं ठीक आहे, खोकला इमर्जन्सी आहे. खुश? शंतनू अरे यार तू वैतागतेस का? बरं मला सांग, मी तुझ्या शब्दाबाहेर असतो का कधी? नाही ना. तू म्हणालीस खोकला तर खोकला. ओके शंतनू, आता मी चोक होत होते. मला जर श्वास घेता आला नसता आणि मी मेले असते तर काय केलं असतं? फारच डिफिकल्ट प्रश्न आहे ग. थांबा जरा विचार करून सांग. शंतनू जाऊ दे, तू माझी मदत करूच नकोस प्लीज. अरे यार तू 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 ऐक ना, तू शांत राहा ना. आपल्याला क्लॅरिटी नाही मिळेल तर कसं होईल ना. तू जाऊ नकोस. थांब. दादा कसली क्लॅरिटी रे? आणि बस झाली तुमची क्लॅरिटी वगैरे. हे कसलं फॅमिली प्लॅनिंग करताय तुम्ही? ओ रौनक आजोबा, आम्ही याबद्दल बोलतच नव्हतो. बरं तू मला सांग, समजा तुझी कुठली तरी एक मैत्रीण अशी चोक होत असेल ना, तिला श्वास घेता येत नसेल तर तू काय करशील? हा असं झालं होतं ना. माझी मैत्रीण झुमका झुंझुनवाला, ती पाण्यात पडली होती. तिला बाहेर काढल्यावर बेशुद्ध पडली, त्यामुळे मला तिला सीपीआर द्यावं लागलं होतं. बघ, असं वागायला पाहिजे, याला म्हणतात मदत. हे खरंच मस्त आहे. हे करायला आवडेल मला. मांजर करणार ऐकलं नाहीस तेव्हा तेव्हा तुला त्याच्याशीच लग्न करायचं होतं. घ्या आता भोग आपली फळ. तसं नाही. तू ऐक तर, म्हणजे त्या बी मुळे तिला असं श्वास घ्यायला त्रास होत होता. म्हणजे असं गुदमरल्यासारखं वाटत होतं तिला खूप. कळतंय का तुला? आणि मग तिचं असं म्हणणं होतं की मी तिला मदत करावी, पण मला कळत नव्हतं की मी काय करायला हवं. पिलू, हे तू मला आधी का ते सांगितलंस? आई तू शांत हो. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. काहीच झालं नाहीये. बी निघालीये, तिला बरं वाटतंय. शी इज ओके नाव. पण त्यावेळी त्या क्षणी मी काय करावं हे मला कळत नव्हतं. हा नाही नाही, त्या बाबतीत ना तू जरा वीकच आहेस तुझ्या बाबांसारखा. तुम्ही दोघे ना एकाच गोटातले आहात. अरे हो मग काय, तुमच्यासारख्या माणसानं माझ्यासारख्या धीट माणसाला दुबळा बनवतात. अरे सोन्या, तसं नाही मला म्हणायचं. म्हणजे ना कधी कधी तुला तुझ्या बायकोची नीट काळजी नाही घेता येत. याला काय अर्थ आहे अगं? तुम्ही ना आता बघाच मी तिची कशी काळजी घेतो. मी तुम्हाला सगळ्यांना दाखवणार आहे की बायकोची काळजी कशी घेतात ते. असं फुलासारखं जपणार ना मी. तुम्ही बघाच. हो पिलू पिलू, रागाच्या भरात काय. अंकू 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 अगं आय एम सॉरी. सॉरी काय? पण माझं फ्रॅक्चर तर झालं ना. हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. मी घेतो काळजी. तुझ्यामुळेच झालंय. तू काही काळजी वगैरे घेऊ नकोस. तू प्लीज लांब राहा जरा माझ्यापासून. तू असं का बोलतेस माझ्या बरोबर? अंकू ऐक ना, मी त्याची नीट काळजी घेतो. तनू प्लीज प्लीज आत्ता माझ्या जवळ येऊ नकोस. आय लव्ह यू यार अंकू. आय ऑल्सो लव्ह यू तनू, खरंच. पण आत्ता ना मला खूप दुखतंय, खूप त्रास होतोय. प्लीज आत्ता माझ्या जवळ येऊ नकोस, जरा लांब राहा. तू मला काहीतरी दुसरं सांग ना करायला. जवळ नको येऊ म्हणजे काय? मी जवळ नाही आलो तर तुझी काळजी कोण घेणार? तुला काय हवं असलं तर? मी आहे ना, मी बघते काय करायचं ते. हॅलो हॅलो अंकिता मंत्री, आमच्या कंपनीने तुम्हाला फंड मॅनेजर या पदासाठी नियुक्त करायचं ठरवलंय. काय? पण मी रिपोर्ट्स. हो, तुम्ही पाठवलेला मेल आम्हाला मिळाला. ते रिपोर्ट सगळे वाचले. रिपोर्ट उत्तम आहे. अभिनंदन. नाही पण मी. हो, काल रात्रीच पाठवले होते ना तुम्ही. यू विल मेक वंडर, सो यू आर ऑन बोर्ड. तेव्हा आजच येऊन भेटा. ओके ओके, थँक्यू सो मच. रिपोर्ट्स कोण? तू? हा म्हणजे आय एम सॉरी. हा जर काही स्पेलिंग मिस्टेक वगैरे झाली असेल तर. रात्री खूप झोप येत होती कारण मला. तुला आयडिया नाहीये तू माझं किती मोठं काम केलंयस. थँक्यू. काय झालं? तू काय माझी ऍक्टिंग करतोयस का? माझं बोट बरं आहे आता, एवढं नाही दुखत आहे. हो पण त्याचा हात दुखतोय ना, त्याचं काय? पिलू काय झालं? आत्ता आलं माझ्या लक्षात. बहुतेक खूप टाईप केल्यामुळे तनूचं मनगट दुखतंय. तुला सवय नाही ना एवढ्या टायपिंगची?
आय एम सो सॉरी. थँक्स तनू. मी आहे बरं का इथे बसलेले. नाही नाही, म्हणजे त्याला दे तू आता एक झप्पी, कारण त्यांनी खरंच तुझी खूप काळजी घेतली, खूप मोठं काम केलंय. खूप चांगला नवरा आहेस बरं का तू. खूप दुखतोय का रे हात? असं दुखणं अंगावर काढू नये रे. एक काम करते, माझा लेप आणते आणि आयुर्वेदिक काढा देते तुला. एका दिवसात बरा होशील बघ. हा आई आई आई, आता काहीच करायची गरज नाहीये, मी होईन बरा. कशी गरज नाहीये? म्हणजे अंकुनी आता झप्पी दिली आहे ना मला, आता सगळंच बरं होईल. कठीण आहे तुम्हा दोघांचं. अरे हो, मी सांगितलं होतं ना माझ्या मामाच्या आंब्याच्या बागा आहेत. चला, आले का आंबे? नाही, इतके दिवस नुसते ऐकतच होते, मामा आंबे पाठवणार आहे, माझा मामा आंबे पाठवणार आहे. एकदाचे आले बाई आंबे. पण आता आलेत म्हणून हावरटासारखे सगळे खाऊन टाकू नका. काहींचा आपण पल्प करून ठेवूया, काहीचा रस काढून ठेवूया. नाही म्हणजे आपल्याला हवं तेव्हा आपण मँगो मिल्कशेक करून पिऊ शकतो ना. एक मिनिट. वहिनी, तुझ्या घरून आंबे आलेत? हो. पण तुला कसं कळलं? हा, माझं नाक एकदम तिखट आहे, कळलं का? लांबनच मला आंब्यांचा सुगंध आला, तसा पळत आलो मी. जरा 2 आंबे आज कापूनच बघूया. रावत नाहीये मला. शंतनू, एक्सपोर्ट क्वालिटीचे आहेत, सगळे भारताच्या बाहेर जातात. पण फक्त फॅमिलीसाठी म्हणून काही पेट्या माझा मामा काढून ठेवतो, त्यातले पाठवलेत. खरंय? हा काय आंबा आहे हा, नुसतं दरवळ सुटलाय घरभर. आणि फळ बघ केवढं मोठं फळ आहे, मस्त आहे. हा एक्सक्यूज मी, पण सासूबाई 5 मिनिटापूर्वी तर तुम्ही म्हणालात ना की तुम्हाला माझ्या कुठल्याच गोष्टींना हात नाही लावायचा. हो, मग मी ह्याला सुद्धा हात नाहीच लावणार आहे. मी फक्त आपलं सांगितलं की छान मोठं फळ आहे म्हणून. मी कशाला खाऊ आहे आंबे? तुम्हीच खा, हिच्या मामाने पाठवलेले आंबे. अगं पण तू म्हणालीस ना तुला आंबे खूप आवडतात म्हणून, आणि आत्ताच तुझ्या तोंडात असं पाणी आलंय, पण तू सांगितलंस ना, घे ना मग, घे. पण तरी सुद्धा मी हे आंबे खाणार नाही. मी बाजारातून माझे घेऊन येईन, अगदी 1000 रुपये डझन मिळाले तरी चालतील. हे घ्या आंबा. घ्या घ्या, फडशाच पाडून टाकू. अरे का आंबा, म्हणजे आंबा की ऊस हेच कळत नाही, इतका गोड आहे. सासूबाई, मी काय म्हणते, का एक तरी फळ खाऊन बघा ना. नाही नाही, अजिबात नाही. नाही, मी ठरवलंय की नाही. ठरवलं म्हणजे ठरवलं, तुझ्या हातचं मला काही नको. हरकत नाही. वाव. काय मुलं आहेत? सुनबाईनी सुद्धा एकदाच विचारलं. वा, आलास? सावकाश. काय झालं? फोन करून कशाला बोलवलं? डायरेक्ट बोलवायचं ना. नाहीतरी तू खिडकीतूनच येणार ना. तू धड वागत नाहीस, मी कशाला वागू धड? आणि तुला बोलवलं असतं हाक मारून तर घरातले सगळे जागे झाले असते. आणि माझं तुझ्याकडे सिक्रेट काम आहे. सिक्रेट काम? हो. माझ्याकडे? हो. अरे बापरे, काय काम आहे? अरे मी सुनबाईवर डाफरले ना, तुझ्या हातचं मी काही खाणार नाही, तुझ्याकडच्या कोणीही काही पाठवलं तरी मी त्याला हातही लावणार नाही. पण मानला तुला आई, शब्द म्हणजे शब्द. काय शब्द पाळलायस तू तुझा? वहिनीच्या एका म्हणजे एका वस्तूला हात लावला नाहीस. काय शब्द म्हणजे शब्द? अरे नेमकं मी हे बोलायला आणि तिच्या मामाने आंबे पाठवायला एकच गाठ पडली ना. हो, आंबे. आंबे म्हणजे काय सांगू आई तुला. आंबे, इतकी वर्ष आंबे खातोय, पण इतका चविष्ट आंबा मी कधीच नाही खाल्ला. हो रे, रसाळ मधाळ आंबा. वा वा वा, काय मस्त आंबे आहेत. असा सगळीकडे सुगंध दरवळतोय. त्या आंब्यांसाठीच तुला बोलवलंय मी. काय? मी सांगते ते नीट ऐक. त्या आंब्यांच्या पेट्यांमधले 5 आंबे काढायचेस आणि माझ्या आंब्यांच्या बॉक्स मध्ये ठेवून द्यायचेस. सिंपल. जमणार की नाही? नाही जमणार.
म्हणजे नाही जमणार. अरे अगं हे काम करताना मला दादा वहिनीने पकडलं ना तर आंब्यासारखा पिळून काढतील मला. असे कसे पिऊन काढतील, असे कसे पिऊन काढतील? मी त्यांना बरोबर बिझी ठेवेन. नाही नाही नाही, हे खूप रिस्की काम आहे, मला नाही जमणार. जगभरातल्या सगळ्या मैत्रिणींना कुठेही कधीही कुठल्याही प्रहरी मदत करायला तयार असतोस आणि एका आईने मदत मागितल्यावर तू पाठ फिरवतोस. हाय रे दैवा, काय करू मी, सांग रे काय करू. तुम्ही जे आंबे खाल्लेत ते तुमच्या भोळ्या भाबड्या आईने खावेत असं नाही का रे वाटत तुम्हाला? देवा बघतोयस अरे माझे कसे हाल हाल चाललेत ते. अगं तू एवढी इमोशनल नको ना होऊ. बापरे. ठीक आहे, मी करतो काम. हा पण त्या बदल्यात मला काहीतरी हवं. असं म्हणतोयस? एक काम कर, काय? 5 आंब्यांच्या ऐवजी 6 आंबे तू घे आणि तो 6वा आंबा खाऊन टाक. हे तुझं बक्षीस. वाव मस्त. झालं. मिळाला मला 6वा आंबा. राहू दे. अरे यात काय चिडल्या? एकतर माझ्या वाटणीचे आंबे खाल्ले म्हातारीने. दोघांचं भांडण आणि तिसऱ्याचा लाभ असं झालंय. यातनं तरी काहीतरी शिका तुम्ही. जरा भांडण कमी करा, नाहीतर ना तुमचं नेहमी असंच नुकसान होत राहील. सासूबाई कळलं ना, तुम्ही पण उगाच तुझ्या हातचं खाणारच नाही, तुझ्या कोणीतरी पाठवलेलं खाणारच नाही असं काही म्हणू नका. हो ग बाई हो, पण तू सुद्धा ना मला आवडेल असं स्वयंपाक करत जा, मला चालेल असं करत जा, मला त्रास होणार नाही अशी वागत जा. मग मी कशाला बोलते काही? बरं बरं ठीक आहे. आणखीन एक गोष्ट, माझ्याशी पुन्हा फसवणूक करू नकोस. मला जे हवंय ना ते करून घ्यायला मी समर्थ आहे. सासूबाई पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, मला जेव्हा कळतं ना की तुम्हाला एखादी गोष्ट हवी आहे तेव्हा मी काहीही करून ती तुमच्यासाठी अवेलेबल केलेली असते. त्यामुळे तुम्ही उगाच मध्ये मध्ये काहीतरी वेगळं प्लॅनिंग करून चीटिंग करू नका. मी चिटिंग केलं? उलट तूच माझ्या बॉक्स मधले आंबे इथे तिथे केले सगळे आणि मला फसवलंस तू. सिल्वाजी, म्हणजे ना लहानपणापासूनची माझी अशी एक इच्छा आहे की माझी सुद्धा अशी कोणीतरी एक आपली छोटीशी मुलाखत घ्यावी. नाही म्हणजे ती एवढी तुमच्या नात्यातली म्हणता तर सांगाल का माझी एक मुलाखत घ्यायला? सांगाल का म्हणजे काय, सांगेनच आणि घेणारच ती. माझ्या शब्दाबाहेर नाही काय ती. सिल्वाजी काय सांगताय काय तुम्ही? सांगा सांगा. ते मी सांगीन ग, पण तू मुलाखत कुठल्या विषयावर देशील? मी सुचवू का? हा, सुनेला मुठीत कसं ठेवायचं या विषयावर मुलाखत देतो. नाही 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 नाही, मुळात ना सुनेला मुठीत ठेवणे इच्छाच चुकीची आहे. नाही नाही, ही अशी इच्छाच कोणी करू नये सासूनी. नाही म्हणजे मीही कधीतरी बोलले असे नाही असं नाही म्हणत आहे, पण ते असंच आपलं गमतीत, मनापासून नाही काही. अगे मुलाखती तरी कुठे मनापासून असतात? हा, त्या पण अशाच असतात. या विषयावरती जर तू काही शेलक्या आणि विशेष टिप्पण्या दिल्यास तर तुझी ही मुलाखत आहे ना प्रचंड प्रसिद्ध होईल बघ तू. हो, देशभरच्या सासवा तुझा आदर्श घेतील. आहेस कुठे? आणि काय सांगावं, मुलाखत समजा तितकीच चांगली झाली तर टीव्हीवर सुद्धा दाखवतील. हे असं जर खरं होणार असेल ना तर बघाच आता मी काय करते. सांगा माझी मुलाखत घ्यायला. माझ्या मोबाईलवर तिने लिंक पाठवलीये मला सुद्धा. आता तू तुझा मोबाईल उघड, त्या लिंकवर जा, म्हणजे तुझा लाईव्ह इंटरव्ह्यू होईल. काय गोड झाले? अगं बाई काही कळत नाहीये, अशी काय बोलतेय? जीप नकोय, जायचं नाही कुठे, इथे इथूनच द्यायचं. जीप जीप, हा त्याचं काय? घ्या, आजच चावून घ्यायची होती जीप तुला. अगो बाई, अगं किती मुश्किलीने हा इंटरव्ह्यू मिळवला तुझ्यासाठी मी. आता आयत्या वेळेला घात करू नको तू, कॅन्सल नाही करता येत. किती मुश्किलीने पटवलं मी अवनीला.
अहो मी खा बोघाय हे करा लोकांना इंटरव्ह्यू कसा तो सांगा ना मला त्याचं बोगो वगैरे करणार का? इंटरव्ह्यू तुला द्यावाच लागेल. हो चालले मी. मग तुझं तू बघ. हो नाही हो सांगो. काय झालं सासूबाई, काय म्हणाल्या सुरुवातजी? आज इंटरव्ह्यू द्यावाच लागेल असं म्हणतात. काय बोलत? कळत नाहीये, नीट बोला ना. हो हळू का अजून ते नाही सांगू बा मी आज बरोबर ठीक आहे, राहू दे, नका सांगू. मी काय म्हणते, तुम्ही कुठली साईड देता इंटरव्ह्यूला? तुमचे केस विचारून देऊ का? मुद्दाम करते हा लोक हे सांगू असे बोबे बोलले त्यांनी मला येते. नाही, मला काही कळत नाहीये, पण मला कमाल एका गोष्टीची वाटते. बोलतायत मी जिथे होत आहे, पण तरी सुद्धा पल्लेदार वाक्य लिहायची हौस नाही गेली तुमची. मूळ सव्वा रेसा जात आहे चिडू नको बरं ओके, नाही चिडवत काय हरकत नाही. मी काय करू आता, मला नाही होते कंट्रोल. बरं, आणि प्रश्न हा नाही आहे की तुम्ही काय इंटरव्ह्यू देणार आहात. मला हे कळत नाही, तुम्ही इंटरव्ह्यू देणार कसा? ते तू ना मुद्दाम करते हे मला माहितीये. अरे जे असं आहे ना तावळी म्हणून तू असं वागते. एकदा का माझी जीव बरी होते ग मग बघते मग तुला काय झालं. काय खूप मिळाले मला इथे सासूला मला काय करून तुला तिच्यावरती. बरं ठीक आहे, मला काय वाटतं माहिती आहे सासूबाई, ऑन अ सिरियस नोट इंटरव्ह्यू कॅन्सल करूया. सासूबाई हे घ्या, सरबत घ्या. मी सब्जा घातलाय त्याच्यात, जरा तुम्हाला जिभेला बरं वाटेल. घ्या सरबत पी आई, पी ग. त्यांना माझ्याशी बोलायचं नाहीये कारण मी त्यांच्या इंटरव्ह्यूचं वाटोळं केलं. घ्या. सरिते, अगं काय ग हे, त्या इंटरव्ह्यू मध्ये सगळ्या सासवांचं वाभाडं काढून ठेवलंयस तू. एकाही सासूला तोंड दाखवायला जागा ठेवली नाही तू. का केलंस असं ग? आई अरे बापरे, काय झालं? किती सारे मेसेज येतात त्यात. कोणाचे? बघ ना. हा हे तर होणारच होतं. सगळ्या सोसायटीतल्या बायकांचे मेसेज असणार आहेत. काय म्हणतायत त्या? नाही, सोसायटीतल्या तर आहेतच, आणि सासवांचे नाही आहेत फक्त, सुनांचे पण आहेत, आणि बाहेरच्यांचे ओळखीच्यांचे पण मेसेजेस आले आहेत. ह्या सगळ्या सुना म्हणतायत की तुमच्यासारखी सासू पहिल्यांदाच बघितलीये मी. आमची पण इच्छा आहे की तुमच्यासारखी सासू आमच्या घरात असावी. इंटरव्ह्यू फार अप्रतिम झाला. सोशल मीडियावर सुद्धा खूप लोकांनी कमेंट केली आहे असं व्हिडिओच्या खाली. खूप कौतुक करतायत. सासूबाई खूप आवडला इंटरव्ह्यू. ओ सासूबाई, त्या आवनीचा फोन आलाय, हे बघा स्पीकरवर टाकते, ऐका. सरिता मावशी, सेलिब्रेशन करा, सेलिब्रेशन. तुमचा इंटरव्ह्यू तुफान गाजतोय. लाईक्स आणि शेअर्सचा पाऊस पडतोय, पाऊस. कितीतरी बायका तुमचं कौतुक करतायत. तुमच्याकडे बघून खरंच असं वाटलं की ज्या घरात तुमच्यासारखी सासू असेल ना, त्या घरातल्या सुनेचे डोळे कधीच पाणवणार नाही, आणि कधी अश्रू आले तर ते आनंदाश्रूच असतील. खरंच यू आर अ ग्रेट सासू. सासूबाई आता का रडताय? सेलिब्रेशन करायचंय ना. हे सगळं माझ्यामुळे झालं असं म्हणतात. हो मला माहितीये सासूबाई, पण तू काय करताय? मी एवढं चांगलं नाही, हल्ली पप्पा घराच्या बाहेर पडत नाही. तो देसाईंचा छोटू तो घरी येतो रोज दुपारी. मग पप्पा त्याला चित्र काढून दाखवतात, त्याला गोष्टी सांगतात, दोघे गप्पा मारतात, हे मन रमवतात. लळा लागलाय ना त्याचा. किती गोड. गोड कसलं गोड, आता त्यांना नातवंड नाही म्हणून असं देसाईंच्या छोटू बरोबर खेळावं लागतं. मग ठीक आहे ना, आपलं नातवंड होईपर्यंत दुसऱ्यांच्या मुलांची खेळू दे की, त्यात काय एवढं. ते काही नाही, आजच्या आज आम्हाला आजी आजोबा करा म्हणजे झालं. किती दिवस शेजाऱ्यांच्या छोटू बरोबर खेळणार. बरं मम्मी ठीक आहे, समजा आज आज आम्ही तुम्हाला आजी आजोबा केलं,
तरी 9 महिने त्यांना देसाईंच्या मुलाबरोबर खेळायला लागणार आहे की नाही? काय बोलतेस? ए माझ्याशी असं बोलायला आणि मला शब्दात गुंडाळायला मी काय तुझी सासू वाटले? हा, हे बघ, मी सरळ सरळ विचारते, सरळ सरळ सांग, कधी मुलाचा विचार करताय? तू हे बोलायला इकडे आलीस? हेच बोलायला आले. सरळ प्रश्नाचं सरळ उत्तर दे. तू सरळ विचारलंयस ना, मग मी आता सरळच उत्तर देते. पुढचे 2 वर्ष तरी आम्ही मुलाचा विचार करणार नाही आहोत. जोपर्यंत फायनान्शियल स्टेबिलिटी येत नाही तोपर्यंत आम्ही मुलाचा विचार करणार नाही. कसली आली फायनान्शियल स्टॅबिलिटी? आम्हाला काही मुलं झाली नाहीत, आम्ही काय फायनान्शियल स्टॅबिलिटीचा विचार केला नाही. आता तुझ्या सासूकडे बघ ना, 2 खोल्यात अख्खा संसार केला त्यांनी. काय हो, तुम्ही आईला पण ही स्टोरी सांगितली? तू उगीच माझ्यावर आता घसरू नकोस हा, कळलं ना? हे बघ, अजून फक्त 15 मिनिटं झाले, तू तासभर माझ्याशी चांगली वागणार आहेस, आधीच सांगते मी तुला. हे बघ, हे बघ, त्यांच्याशी बोलू नकोस तू, माझ्या बोलण्याकडे लक्ष दे, माझ्या प्रश्नाचं सरळ सरळ उत्तर दे. कुणी परिस्थिती नाही म्हणून मुलं जन्माला घालायची थांबत नाहीत, कळलं का? हे तुझ्या पिढीचे चोचलेत, हो की नाही? हो, आपल्या मुलाला आपण चांगलं शिक्षण दिलं पाहिजे, चांगली लाईफस्टाईल दिली पाहिजे, हे वाटणं चुकीचं आहे का? बरं, आता महागाई केवढी वाढली आहे, शिक्षण केवढं महाग आहे, कॉम्पिटिशन केवढी वाढली आहे. काही नाही ग, ही सगळी कारणं झाली. जाऊ दे मम्मी, तुला सांगून काही उपयोगच नाही, तुला यातला काही कळणारच नाहीये. आणि मला एक कळत नाही, माझ्या सासूबाईंना काही प्रॉब्लेम नाही तर तुला काय प्रॉब्लेम आहे? काय हो, तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही? हो, नाही म्हणजे असा काहीच प्रॉब्लेम नाहीये आम्हाला. असं करता तुम्ही, जिथे बोलायचं असतं तिथे बोलत नाही. हा, मग मुलांना असं डोक्यावर चढवता आणि मग ती मुलं सुटणारच ना. बोला बोला. म्हणजे म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाहीये. एका वयात बाय झालं ना तुम्हाला की तुम्हाला पण बरं पडेल ना, आणि आम्हाला पण ग. म्हणजे कसं की आम्ही कसं आता नातवंड खेळू शकतो, आम्ही त्या वयात आहोत नाही का? म्हणजे तुम्ही पण फ्री झालात ना, आमच्यावरती बाळाला सोडून मोकळं व्हायचं नाही का? पुढचं कोणी सांगितलं? तुम्हाला नातवंड हवंय म्हणून आमच्यावर प्रेशर टाकणं योग्य आहे का? अगं, पण आम्हाला तुमच्याकडनं नातवंड हवी आहेत म्हटल्यावर आम्ही तुमच्याचकडनं अपेक्षा करणार ना. अगं, म्हाताऱ्या माणसांना आपल्या मुलांकडनं अजून काय अपेक्षा असतात? काय हो मम्मी, तुम्ही आधी प्लीज शांत व्हा आणि असं समजू नका की आम्हाला मूल नकोय म्हणून, असं अजिबात नाहीये. हे बघा, आम्हाला पण मूल हवंय, पण त्याआधी आम्ही आमच्या काहीतरी गोष्टी ठरवल्या आहेत. म्हणजे आमची शारीरिक स्थिती, आमची आर्थिक स्थिती, या गोष्टींना घेऊन आम्ही काही टार्गेट ठरवले आणि आम्ही त्या टार्गेटच्या खूप जवळ सुद्धा आहोत. एकदा ते आम्ही टार्गेट अचीव्ह केलं की आम्ही नक्की चान्स घेऊ. हे असं युद्धात असल्यासारखं प्रेशर मध्ये येऊन मूल नाही करायचंय आम्हाला. शंतनू, तू शांतपणे बोललास, मला पटले. मान्य आहे की प्रेमाचा पेरू वगैरे हे सगळं थोतांड आहे, खोटं आहे, पण माझ्यासारख्या माणसांसाठी तो एक आशेचा किरण आहे रे. आणि कधी कधी काय होतं सांग, की एखादी गोष्ट लवकर व्हावी म्हणून आपण वाटेल ती करायला तयार होतो की नाही? पण यापुढे तुम्हाला दोघांनाही मी कसलंही प्रेशर आणणार नाही. हा, घाई करणार नाही अजिबात. ते काय झालं, मला विहीणबाई म्हणाले ना, म्हणून मी आपला जरा पुढाकार. सासूबाई, एक मिनिट सुनबाई, मुळात याचं प्रेमाचा पेरू बिरू खाऊन पोरं जन्माला घालते, याच्यावर माझाच विश्वास नाहीये, तर मी तुम्हाला कसं सांगेन याबद्दल? आणि मला सांगा, मी कधी तुम्हाला याबद्दल तक्रार केलीये का, भरीस घातलाय का, प्रेशर टाकलंय का तुमच्यावर? कधीच नाही. हल्ली टाकत नाही, आपलं बोलणं झाल्यानंतर. सुलू आजी मला म्हणाली की तुझं काही ऐकत नाहीये, तर तू तिच्या मम्मीला सांग ना, त्या दोघांना समजावून सांगायला. मग त्यांना फोनवर सांगण्याऐवजी तिच्या मम्मीला इथेच बोलावून घे, म्हणून मी तुझ्या मम्मीला इथे बोलवलं. हा, सुलू आजींचा काय संबंध आहे? त्या बोलल्या आणि तुम्ही ऐकलत. थांब, आता उठू दे त्यांना, मी त्यांच्याशी बरोबर बोलणार आहे. सुनबाई, ऐक ऐक, एकदम त्यांच्या अंगावर असं ओरडून त्यांना दुखवू नकोस. हा, ते बघा उठल्या. सुलू आजी, सुलू आजी, कसं वाटतंय आता? मला काय झालंय? मी सांगते तुम्हाला काय झालंय. काय झालं सुलू आजी, तुम्ही सासूबाईंना म्हणालात ना आम्हाला मूल व्हायला हवं, म्हणून माझ्या मम्मीनी फळवाल्या बाबांकडनं एक पेरू आणला होता. तो पेरू जर मी खाल्ला असता ना, तर आम्ही लगेच आई बाबा झालो असतो. पण सुलू आजी, तो पेरू तुम्ही खाल्लात. कॉंग्रॅच्युलेशन.
सासूबाई हो किती सोपं आहे फोनवर बोलता बोलता कामं करणं. असं फोनवर बोलायचं, इकडे कामं करायची. काय सोपं आहे? नक्की काय करायचं तेच कळत नाही. फोनवर बोलायचं की काम करायचं? नाही नाही ते बरोबर आहे. तुम्हाला जमणार नाही ऍक्च्युली. काय आहे ना, फोनवर बोलता बोलता कामं करणं हा एक टॅलेंट आहे. त्यात कसलं टॅलेंट? तुला ना सवय झाली या गोष्टीची, कामं करता करता फोनवर गप्पा मारायची, म्हणून एकही काम धड होत नाही. कधीतरी भाजीत मीठ जास्तच पडतं, कधीतरी भाजीत मीठ घालायलाच विसरून जातेस. पण काय आहे, निदान फोनवर बोलता बोलता माझी कामं होतात ना. तुमच्यासारखं नाहीये, इकडे फोनवर बोलताना इकडे कामं वाढवून ठेवली. हो ग, मला कळून चुकलंय. एका वेळी एकच काम करायला हवं, पण काय करू ना तेच कळत नाही ग. इतके फोन केले आणि हे गेलं एकही फोन केलेला नाही ह्यांनी. मला काळजी वाटते ग. आणि म्हणजे पहिल्यांदाच गेलेत ना तसे मला इथे एकटीला सोडून. हो, एवढी काळजी वाटते. त्यांना काय का पण त्याचं. इथे घरात असताना बघितलं ना, सतत त्यांच्या हातात फोन असतो गेम खेळायला, जणू की हाताला चिकटलेलाच असतो फोन. आणि तिकडे गेल्यावर बॅगेत तळाला ठेवलेला दिसतोय फोन. एक काही फोन केलेला नाही यांनी. काळजी नाही का वाटणार मला? एवढे रमलेत वाटतं तिकडे. सासूबाई, तुम्हाला नक्की काळजी वाटतेय का इन्सिक्युरिटी? कसली इन्सिक्युरिटी? नाही म्हणजे आता बाबा तिकडे गेले तर त्यांनी माझ्यासाठी एक नवीन सासू आणली तर? काय हसताय? एवढा विश्वास आहे बाबांवर? अगं नुसता विश्वासच नाहीये, तू नाही तर तुझी पत्रिका नीट बघून घे. तुझ्या नशिबात मीच आहे सासू म्हणून. ओके. फोन आला, फोन आला. अशी कोण खास आहे ती? सायली, त्याची बालमैत्रीण, एकुलती एक, इथे वरती राहायची. अगं काय सांगू तुला, इतकी घट्ट मैत्रीण त्यांची. खेळायचे एकत्र, शाळेत एकत्र जायचे, वर्ग सुद्धा एकच बरं का, अगदी बाकडं सुद्धा एकच. पण काय करणार ना, तिची वडिलांची अगं बदली झाली कॅनडाला, मग सगळेजण कॅनडाला गेले. हा, त्यामुळे ह्यांच्या मैत्रीत दुरावा आला. ते बालपणी होते म्हणून ना, पण आत्ताच ना एकत्र तर दोघांनी एकमेकांचा विचार केला असता. पण आता काय येते ती इतक्या वर्षानंतर? अगं तिची म्हणे काहीतरी बिझनेस कॉन्फरन्स आहे मुंबईत, म्हणून आलीये. म्हणून मला फोन केला तिने. शंतनूची आठवण आली असेल नाही तिला? शंतनूला का नाही फोन केला? तिला शंतनूला सरप्राईज द्यायचंय, म्हणून तर मी सुद्धा पिलूला सांगितलं नाही ती येते म्हणून. काय आनंद होईल ना त्याला तिला बघून. खरंच ग. सायली, बाबा पण आता 7 सिस्टरला गेलेत, नाहीतर तुझी त्यांच्या बरोबर पण भेट झाली असती. त्यांना भेटायला येईन ना परत. शंतनू, हे बघ. डिअर व्हॅलेंटाईन, आठवतोय ना तो क्षण जेव्हा पाहिले होते तुला? ती फिलिंग जी होती ती कशी सांगू तुला? सायली, आय मीन सिरियसली, तू हे अजूनही जपून ठेवलंयस? हो, अजूनही आहेत रे फिलिंग्स. मला असं वाटलं विचार सोडला असशील तू. अजूनही वाट बघते. ओके, ठीक आहे, आपण बोलू या विषयावर नंतर. कधी फ्रेश होऊन घे. लव्ह लेटर म्हणजे शंतनू तिचं लहानपणीचं प्रेम आहे आणि ती त्याला माझ्यापासून दूर करायला इकडे आली. आणि म्हणून ती आता सासूबाईंची पण चांगली वागणार. नाही 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 नाही, मला नाही चालणार. शंतनू काय, मी तर सासूबाईंना पण कोणाबरोबर शेअर नाही करू शकत. बघतेच हिला. काय 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 चाललंय काय? हा, काम नीट होत नाहीये. नाही, कुठे काय. हा, शंतनूनी परत सुट्टी घेतली का आज? नाही, अशी कशी सुट्टी घेतली म्हणजे? आणि तुम्ही काहीच बोलला नाहीत ना त्याला? नाही म्हणजे माझ्यासाठी जर त्यांनी एखादा दिवस सुट्टी घेतली तर मला किती ऐकवलं असतं. तुझ्यासाठी त्याने सुट्टी घेतली नाही म्हणून तुला राग येतोय? ओ हे, असं काही नाही, पण म्हणजे रोज रोज सुट्टी घेतली तर जॉब जाईल ना त्याचा. हो,
ए पण तू कशी काय अजून घरात? तू नाही गेलीस आज कामावर? नाही ते मी काय? नाही कामावरून काढून टाकतील तुलाही. नाही शंतनू नाही आला अजून चहा प्यायला? अगं तो की नाही सायली टेरेसवर कपडे वाळत घालते ना, तिला मदत करायला गेलाय. काय सांगू अगं तुला, लहानपणी सुद्धा ना असेच मला छळायचे. आम्ही जातो कपडे वाळत घालायला असं म्हणायचे. आणि काय कपडे कुठले वाळत घालतायत, एकमेकांच्यावर पाणी कळवायचे, झाडाचे काय कपडे. अजूनही लहान राहिलेत का? अगं पण लहानपणीच्या आठवणी, तीच मस्ती, तेच प्रेम, सगळं लहानपणीच. बघितलंस कसे खेदळतात आता सुद्धा. अगं हळू जरा, हळू पडशील कुठेतरी, घसरशील. काय झालं अंकू? नाही म्हणजे माझं म्हणणं आहे, मी मदत करते ना तिला. अगं असू दे ना, करेल तो मदत. ओ राग आला का तुला तुझ्या नवऱ्याला असं मी कपडे वाळत घालायला सांगते म्हणून? छे अजिबातच नाही. फक्त त्यांनी सुट्टी घेतली आहे ना ऑफिस मधनं, पण त्याला वर्क फ्रॉम होम आहे, त्याला काम करायला लागेल ना. हा काम कर. अगं मग तू नंतर करेल. त्याने आज उगाच सुट्टी नाही घेतली आहे, माझ्यासाठी सुट्टी घेतली आहे. त्यामुळे आज तो माझ्या प्रत्येक कामात मला मदत करणार आहे. आणि बाय द वे, मी तुझ्या नवऱ्यालाच नाही, मी तुझ्या सासूला सुद्धा कामाला लावू शकते, कळलं ना? कारण माझा त्यांच्यावर जास्त अधिकार आहे. मी त्यांना आधीपासून ओळखते. काय बरोबर ना पिंट्या? हो ना, बरोबर आहे ना पिंट्या? ठीक बाय. काय चाललंय? लहानपणी सुद्धा ना तुम्ही असेच मारामारी करायचं, हाताला येईल ते मारत सुटायचं तुम्ही. खूप मजा यायची भांडणाला. खूप भांडायचात, पण खेळायच्या वेळेला सगळं भांडून मिटून परत गट्टी घेऊन खेळायला लागायचं. आणि आमची भांडणं तू बनवलेल्या लाडूने मिटायची. अगोबाई अजून आठवते वाटतं. मग काय, म्हणजे कितीही भांडण झालं असलं ना तरी लाडू खायला बरोबर एकत्र यायचो. पण मी मात्र ती बरणी वर ठेवून द्यायचे. माझी झोपमोड होऊ नये ना म्हणून तुम्ही गपचूप स्वयंपाकघरात जायचात. आणि ती बरणी असायची वर, ती काढता कुठे येते. मग सायलीला तू तुझ्या खांद्यावर चढवायचास आणि ती बरणीतून लाडू काढायची आणि मग गपचूप. आणि तुम्हाला वाटायचं मला कळत नाहीये, पण मला सगळं काही कळलेलं असायचं. आता लाडू आहेत का ग? आहेत की, देऊ का तुला? हो थांब. नाही थांब. बिंड्या दाखव ना मला डबा कुठे. अगं थांब, मी अंकुला सांगतो ती आणेल. अरे नको, मी घेते. चल दाखव तुम्हाला. चल लवकर. कठीण आहे बाबा. सुबाई काय हो, तुम्हाला माहिती होतं ना हे लेटर शंतनूसाठी नाही आहे, पण तरी पण माझी किल्ली का उडवलीत? अगं तुझा तुझ्या नवऱ्यावर विश्वास नाही? माझ्या नवऱ्यावरती विश्वास आहे, पण सासूवर नाहीये. काय माहिती कधी मन बदललं तर मुलाचं दुसरं लग्न करतील. अच्छा, म्हणजे तर माझ्यावर तुझा विश्वास नाहीये? हो, कारण तुम्हाला मी नकोय म्हणून तुम्ही हे सगळं करताय. गैरसमज तू करून घेतलास. तुला भीती वाटते तुझ्यापासून माझा शंतनू दूर जाईल म्हणून. मला अजिबात भीती नाहीये. शंतनूला माझ्यापासून कोणीही दूर करू शकत नाही. हा सासूबाई, मग मला त्याला तुझ्यापासून दूर करायचंही नाहीये. तुझा नवरा माझ्यासाठी माझा मित्रच बरा. तर कोण करेल या माकड तोंड्याशी लग्न? डोंट कॉल हिम माकड तोंड्या. ओके? माकड तोंड कोणाला म्हणतेस ग? तू गाढव आहेस माहितीये ना तुला. मी गाढव नाहीये. मग मी पण माकड नाही. नाही असं नाहीये. नाही, मला शाळेपासून वाटायचं की तुला तो आवडतो, पण म्हणूनच मी कधी तुला माझ्या मनातलं सांगितलं नाही. पण तू येणार म्हणालीस, मला भेटणार म्हणालीस, माझ्या होप्स वाढवल्यास, पण तू तर
नाही 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 असं काही नाहीये. नाही नको आता, नको काढूच माझी समजूत. अरे काय विक्रम विक्रम, अरे असं असं काहीच नाहीये बाबा, या गाढवाबरोबर माझं काहीच नाहीये. एक्झॅक्टली विक्रम दादा, दादा म्हणाले विक्रम दादा, काय आहे ना, या गाढवाचं आणि माकडाचं काही नाहीये. हे माकड माझं आहे एक्सक्लुझिव्हली. कोण गाढव कोण माकड? माकड गाढव. अरे तू हिच्याकडे नको लक्ष देऊस रे, तू गप्प बस ग जरा. काय गोंधळ घातलास सगळा? मी काय गोळ घातलाय? घोळ तर माझा झालाय. सायली मला कळलंय काय लफडं आहे ते. ए हिचं काही लफडं नाही याच्या बरोबर. आणि काय रे, लग्न करायला आलायस ना हिच्याशी, मग विश्वास ठेव ना, विश्वास. अहो मी सायलीला त्याच्या गळ्यात पाहिलंय. अरे उलट त्याने सावरलं तिला. सावरायला तर मलाच लागणार आहे. मी आहे ना. ए रॉनी तू गप रे. हे बघा यांच्यात काही नाहीये. हा माझा हसबंड आहे. सासूबाई बघितलं ना तुमच्यामुळे काय झालं ते. मी काय केलं? काय केलं म्हणजे काय, उगाच कशाला माझी मस्करी केलीत. यांची कुस्करी झाली ना त्या भानगडीत. विक्रम आय लव्ह यू. नो सायली, आय हेट यू. ए ती म्हणते ना एवढे लव्ह यू हेट यू काय म्हणतोस रे? अंकू आय लव्ह यू. थांब नंतर बोलते. मग काय, अरे ती पोर तुझ्यावर प्रेम करते की सांगते मनापासून, तर ऐकत का नाहीयेस तू? तू बोल रे त्याच्याशी जरा. शंतनू तू बोल ना. ओ तुम्ही जरा मला बोलू नका आता. ए विक्रम दादा, ती किती चांगली मुलगी आहे, किती गोड मुलगी आहे. असं काय करतोस तू? आणि खरंच यांच्यात काही नाहीये, नाही तर मी बघ ना, मी याच्या बाजूनी का बोलले असते. होतोय इन प्रोसेस आहे, होईल थोड्या वेळात. त्याला तर काही कामं सांगू नकोस. स्वतः कर. बिचारा ऑफिस मधनं आल्यापासून त्या मिक्सरच्या मागे लागलाय. बिचारा एकटा काम करत असतो सगळं. तनू तुला कळलं का, माझा आजचा प्लॅन पण सक्सेसफुल झालाय. ऐकलं मी तुमचं बोलणं. आई आज आईस्क्रीम करणार आहे. तुला माहितीये आई जे आईस्क्रीम करते ना ते असं असं जग्गात भारी आहे ग, मस्त एकदम. खरंय, तुला पण मजा येईल खाऊन. किती दमून आलास ना ऑफिस मधनं. आणि कधीपासून मिक्सर रिपेअर करतोयस? हे होणार आहे ना तुझ्याच्यानी रिपेअर? नाही म्हणजे तुला आठवत आहे ना, लास्ट टाइम मी आणि सासूबाईंनी कोणाचीही मदत न घेता मिक्सर रिपेअर केलेला होता. काही म्हणा, आपल्या घरात वुमेन पॉवर आहे. तू चॅलेंज करतेस का मला, की तुला असं वाटतं की मी हा मिक्सर रिपेअरच करू शकत नाही म्हणून? हा नाही एक मिनिट, आता ना मी आधी हा मिक्सर रिपेअर करणार आणि मगच तुझ्याशी बोलणार. हो ठरलंय माझं. चिडतोयस का? चिडत नाहीये मी चॅलेंज एक्सेप्ट करतोय. आता मिक्सर रिपेअर झाल्याशिवाय मी तुझ्याशी बोलणार नाही. बाय. ओळखा पाहू आज आईस्क्रीम कोण करणार आहे ते? अर्थातच माझ्याशी कोणाला येतं का आईस्क्रीम करता या घरात? सुनबाईला तर काहीच जमत नाही. आणि पिलूला बंडाला सगळ्यांना माझ्याच हातचं आवडतं ना, म्हणून सुनबाईच म्हणाली की सासूबाई तुम्हीच करा आईस्क्रीम. काही नाही हो, घाबरली, दुसरं काही नाही. मारे अगदी मला सांगते. हो 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 फोटो पाठवीन तुम्हाला. बरं चला, बोलत काय बसले तुमच्याशी, आईस्क्रीम होईल माझं इथेच. आईस्क्रीम करते आणि मग तुम्हाला रात्री फोन करते. हा या ना लवकर, आता कंटाळा आला हो मला घरात. अच्छा हो हो काळजी घ्या काळजी घ्या. अच्छा बाय. अरे तू आज आईस्क्रीम बनवणार आहे? अरे तू किती गोड आहे. आईस्क्रीम पण तुझ्यासारखंच गोड बनवतेस तू. अगं तुझं आईस्क्रीम एका बाजूला आणि या दुकानातली आईस्क्रीम एका बाजूला. ची त्यांना काय चव असते. तू आज आईस्क्रीम बनवणारस ना, मी आज कुठे 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 नाही जाणार. कश गो माझी गुंडू ते. तुला काय मदत हवी असेल तर सांगा. हो तुला सगळी मदत करेन. काही नाही, फक्त खायला मदत करा. Yes. बरं चल आता आईस्क्रीम करायचं. चल चल चल. तनू एवढं काय झालं चिडायला? इकडे बघून रिपेअर कर. लक्षात ठेवा मिक्सर आहे, नाही तर काहीतरी उलट सुलट रिपेअर करशील आणि मग लक्षात येईल मिक्सरचा रोबोट झालाय. झाला आता बघच तू हा मिक्सर कसा सुधरवतो मी. ते नाव बदलशील माझं नाही झालं तर बघच तू आता. नाव नाही बदलणार. एक काम करते, तू जर मिक्सर रिपेअर केलास ना
तर माझ्या वाटचं आईस्क्रीम पण तुलाच देते. मग तर तू तयारच ठेव तुझा आईस्क्रीम माझ्याकरता. बघच तू बघच. पण त्यासाठी तुला आधी मिक्सर रिपेअर करायला लागेल ना. ऐक ना, डोंट अंडर एस्टिमेट द पॉवर ऑफ मंत्री मॅन. कळलं ना? जस्ट वेट अँड वॉच. बघच तू. ओके. काय झालं हसायला? असं वाटतंय तुला ना आईस्क्रीम द्यायलाच नको. का? किती सर्दी झाली आहे बघ ना. अजिबात नाही. हे बघ तुझं मिक्सर रिपेअर होईपर्यंत माझ्या शिंका थांबलेल्या असतील. कळलं? काय झालंय? पुन्हा का आलात तुम्ही सगळेजण? सुलवाजी, सगळं कळलंय आम्हाला. फोनवर जे बोलत होतात ना ते सगळं ऐकलंय आम्ही. का हो सुलवाची, का असं खोटं बोललात आमच्याशी? नाही म्हणजे आम्हाला खरं खरं सांगितलं असतं तर आम्ही काय म्हणालो असतो तुम्हाला. तसं नाहीये बाळा, तसं नाहीये काही. का? तुम्हाला आठवत नाहीये काय केलं ते? मी नाही खाल्लंय आईस्क्रीम. हा, माझ्यावर विश्वास ठेवा, खरं बोलतेय मी. पण आम्ही कुठे म्हणतोय तुम्ही खाल्लंय? तुम्हीच म्हणालात. आणि घाबरताय का एवढ्या? हा, मी नाही घाबरत आहे. हा, कर नाही त्याला डर कशाला? मी कशाला घाबरू? मी नाही खाल्लं आईस्क्रीम खाल्लं नाहीत ना तुम्ही? मग शिंका कशा येत आहेत तुम्हाला? हा, सत्य आहे सुलवाजी. बघा आता तरी खरं बोला. हो, मी खाल्लं आईस्क्रीम तुम्ही दिलेलं. सॉरी, माफ करा, मला चुकलं माझं. मी वाटलं तर तुम्हाला पुन्हा नवीन आणून देते ना. त्याची काही गरज नाहीये सुलवाजी. आम्ही देणारच होतो ना तुम्हाला. आणि प्रेमाने दिलं असतं. किती लाडक्यात तुम्ही आमच्या. तुम्ही दर वेळेला काही चांगलं चुंगलं केलं की आम्हाला देता. मग आम्ही देणार नाही असं होईल का? अशा का वागलात तुम्ही सुलवाजी? तुमच्यामुळे आमच्या सगळ्यांमध्ये भांडणं झाली. सुलवाजी, माझी ही सून कधी कधी तुम्हाला खूप बोलते, तेव्हा मी तिला रागवते आणि तुमचीच बाजू घेते. आमच्या घरात कुठलाही नवीन पदार्थ झाला ना की त्यावर पहिला मान तुमचा असतो. ही माझी सून तुम्हाला किती काही बोलली ना तरी सुद्धा तिचं म्हणणं असतं, नाही आपण थोडं सुलवाजीला देऊया. आज सुद्धा आम्ही तुम्हाला आईस्क्रीम देणारच होतो हो, पण तुम्ही आमचा गैरफायदा घेतलात सुलवाजी. आणि वर आमच्यात भांडणही लावून दिली. आणि वर कुणाला तरी फोनवर सांगताना आम्ही ऐकलं तुम्ही मज्जा घेताय या सगळ्या भांडणाची. आणि ह्या गोष्टीचं आम्हाला जास्त दुःख झालंय. आईस्क्रीम गेल्याचं दुःख नाही झालंय, तो मुद्दा नाहीच आहे मुळी. सुलवाजी, आज तुम्ही मला खूप दुखावलंय. आजपर्यंत अनेक वेळा असं झालंय, पण तरी सुद्धा राग घेऊन गप्प बसले, कारण तुम्ही मला आई समान आहात आम्हाला सगळ्यांनाच. पण आज मात्र तुम्ही आमच्या शेजार धर्माचा गैरफायदा घेतलात आणि त्याचं आम्हा सगळ्यांना दुःख झालंय. नाही सुलवाजी, अगं ते जरा काल आईस्क्रीम नाही का खाल्लं. बरोबर आहे, त्याने होणारच तुम्हाला. पण हरकत नाही, व्हाल बऱ्या संध्याकाळपर्यंत. कुठे आहे तुझी सासू? आज चहा टाकतायत. सासूबाई, सुलवाजींना चहा देताय ना? हो हो, देते ना, देते. माझ्यासाठी पण आणला का? थँक्यू. या घ्या. सरिता, तुला एक बातमी कळली का? अगं ते बिल्डिंग मध्ये नाही का वॉचमन मला सांगत होता, अगं बोलणार नाही म्हणजे काय सरिता? सोड ना आता, राहू दे. मी आले ना आपणहून.
अगं भांडी कशाला आपटतेस? माझ्याशी बोल ना, माझ्यावर रागवलीस तर. भांड्यांवर कशाला राग काढायचा तो? सुनबाई, सुलवाजींना सांग मला त्यांच्याशी बोलायचं नाहीये. अरे सासूबाई, पण मी समोरच आहे ना, मला सांगू शकता ना डायरेक्ट. सुनबाई, त्यांना सांग मला कुणाशीच काहीही बोलायचं नाहीये. अजूनही माझा राग गेलेला नाहीये आणि कधी जाईल माहित नाही. मग कधी जाणार? सांगितलं ना माहित नाही म्हणून. आणि मला कुणाशीच काही बोलायचं नाहीये. पण ज्यांना कुणाला काही हवं असेल ना, त्यांनी माझ्या सुनबाईला सांगावं. मी काही माझ्या घराचा नियम मोडणार नाही. आणि घरी कोणी पाहुण आलं ना, तर त्याला रित्या हाताने पाठवणार नाही मी कधी. शेजार धर्म पाळेन मी. सुनबाई, चहा दिलाय तू सांगितल्याप्रमाणे. बिस्किट हवं असेल तर सांग. ए, तू असं वागणार असशील ना तर कुणाला हवंय तुझा चहा? मला नकोय तो. चुकलं माझं, उगाच आले मी. हे घे. सुलवाजी, राहू दे, राहू दे. थांबा. नाही, सासूबाई, उगाच आले मी इथे. तू सुद्धा मला माफ करा अंकिता. मी एरवी तुला फार बोलते ना. आजकालच्या सुना अशा तशा. पण तुला एक सांगू का, आजकालच्या सासवा सुद्धा काही कमी नाही तो. आता तुझी सासू बघ ना. खाल्लं मी थोडंसं आईस्क्रीम. काय त्याचं एवढं? इतक्यांदा माफी मागायला आले मी. बोलली का माझ्याशी? इतका आडमुठेपणा करावा का? सांग बरं. तूच बघ ना, इतकं बोलते मी तुला, तरी केलंस ना माझ्यासाठी किती. औषध दिलं, काय काय केलंस मला बरं वाटावं म्हणून. नाहीतरी तुझी सासू नुसतं फुगून बसता येतं तिला. आता मला इतकं बरं नाहीये. आला का मला बघायला तो फुगा? नुसतं रागवून बसायला सांगत तिला. सरी, ते तू आहेस होय? सांगायचं तरी अगं मला. मला वाटलं अंकिताच आहे. आता पुन्हा रागवशील ना माझ्यावर आणि पुन्हा बोलायची बंद होशील. असं नको करूस ग. तुला एक सांगू का, तूच खरं चांगली आहेस तुझ्या सुनेपेक्षा. मी आपलं उगाच तिला बरं वाटावं म्हणून म्हणत होते. पुरे झालं सुलवाजी. मला काही तुमचा रागबीग आलेला नाहीये आणि मी यापुढे तुमच्याशी बोलायची कधी बंद होणार नाही. नाही, यावेळी मला वाईटही वाटत नाहीये, कारण कधी नव्हे ते तुम्ही माझ्या सुनेचं अगदी भरभरून कौतुक केलं. सुलवाजी, पण पुन्हा नका ना अशा वागू. तुम्हाला जे हवंय ते हक्काने मागा की आमच्याकडे. आम्ही तुम्हाला लेकरांसारखेच आहोत ना. आणि तुम्ही सुनेला फोन करून सांगितलं ना, म्हणून मला हे सगळं खोटं आहे. काय बोलताय सुलवाजी? थांबा, मी फोन करून बघतो. काही गरज नाहीये. तिला काळजी असते तर तिने केला असं की नाही फोन. पण आज मी तिला विचारणारच इतका उशीर का झाला म्हणून. शंतनू, कुठे होतीस तू इतक्या वेळा? अरे ऑफिसमध्ये मीटिंग चालू होती. परवा आमच्या ऑफिसमध्ये पूजा आहे. आणि तुम्हाला माहितीये का सासूबाई? अगं सांगितलं तर कळेल ना. हो, आमच्या ऑफिसमध्ये जी पूजा आहे ना, त्याला आम्ही सगळ्या मैत्रिणींनी ड्रेस कोड ठरवलाय. नऊवारी नेसणार आणि चपलाहार घालणार. चला, निदान इथे तरी तुम्ही मराठमोळा पेहराव करणार आहात तर. सासूबाई, उगाचच मला बोलू नका बरं का.
कधीतरी मी आपलं वन पीस किंवा ड्रेसेस घालते म्हणून कुठे काय घालायचं हे मला कळत नाही असं वाटलं का तुम्हाला? उलट मी छान नऊवारी नेसणार आहे. आय एम सो एक्साइटेड. तनू, मीच सगळ्यात भारी दिसणार. ऑब्व्हियसली अंकू, तू सगळ्यात सुंदर दिसणार आहे. पटपट आवर, आपण खरेदी करायला जाऊ. खरेदी? हा ग, चपला आणि हार घ्यायला लागणार ना. हे बघ, जुना चपला अजिबात घालून जायच्या नाही. हसतेस काय? सासूबाई, तुमच्या पिल्ल्याला चपला हार म्हणजे काय तेही माहित नाहीये बघा. एवढं काही असण्याची गरज नाहीये. पुरुष अनभिज्ञच असतात दागिन्यांच्या बाबतीत. अरे पिल्लू, चपलाहार म्हणजे तसा चपलाहार नाही, काही दागिन्यांमधला एक प्रकार आहे. हो का? अच्छा. हा, हे बरं आहे. आता नाही म्हणालात तुम्ही. माझ्या पिल्ल्याला रूढी परंपरांबद्दल सगळं माहिती पाहिजे. एक संधी सोडू नकोस मला टोमणा मारायची. तुम्ही सोडता का? हा, एक तरी संधी मला टोमणा मारायची. तुम्ही सारख्या म्हणता आजकालच्या मुलांना ना परंपरेचं काही राहिलेलंच नाहीये. मी आलोच. मी आलोच. आलोच. बरं सासूबाई, मी काय म्हणते, नऊवारी तर मी नेसीनच, पण मला चपलाहार द्याल ना तुमचा? होईश, देईन की, त्यात काय एवढं. खुळी आहेस का सरिता? काहीतरी काय बोलते तू? काय झालं? अगं, चपलाहार असा द्यायचा नसतो. काय आहे, असं ऐकलंय की सासूचा चपलाहार सासू जिवंत असताना जर सुनेला दिला तर सासूच्या जीवाचं काहीतरी बरं वाईट होऊ शकतं. कमाल आहे, तू नव्हतं ऐकलं? नाही हो. बघा बघा, तुम्हाला ही रूढी परंपरा पण माहित नाही. नाही, माझ्या अगेन जाते. सासूबाई, काहीतरी काय छे काही काय बोलता सुलवाजी हो. आणि सासूबाईंना माहित पण नाहीये, त्यांचा विश्वास पण नसेल, कशाला उगाच. आणि असला म्हणजे नाही, मला जीवाचं इतक्या लवकर काही बरं वाईट होऊन चालणार नाही हो. अजून मला माझ्या बंडाचं लग्न बघायचंय. मला माझी नातवंड खेळवायची आहेत. नाही, मी माझा चपलाहार तुला देणार नाही. काही? अरे म्हणजे काहीही बोलायचं? अरे चोरी करायला सांगतोय तो आपल्याला. एक मिनिट, ही चोरी नाहीये, कारण आज ना उद्या तो हार माझाच होणार आहे. म्हणजे असं नाही रे, आज 50 वर्षांनी किंवा उद्या 60 वर्षांनी. हे बघ, सासूबाई 100 वर्ष जरी जगल्या ना तरी मला हव्याच आहेत. मला फक्त एका दिवसासाठी तो हार हवाय. समजा मी तो हार चोरला, पण जर मी तो हार परत ठेवताना पकडला गेलो तर? कसं पकडला जाशील? लहानपणी सासूबाईंच्या पर्समधनं सुट्टे चोरले नाहीयेस का कधी? चोरलेत ना, पण मी तेव्हा पकडलो गेलो नाही ना. मग आता कशावरून पकडला जाशील? मी लहान होतो तेव्हा ना समज होतो, आता मोठा झालोय. अगं, माझ्या आईचा पिल्लू असं. नाही, पिल्लू कुठे? चोर पिल्लू. शी बघ, ऐकायला सुद्धा किती घाण वाटतं. नाही सॉरी. काय रे, तुला माझी काहीच काळजी नाही? तू माझ्यासाठी एवढं पण नाही करू शकत का? तू शांत, रडू नको अंकू, शांत. मी काहीतरी विचार करतो, तू थांब. तू नको काळजी करूस, थांब. मी आयडिया. अंकू, एक मस्त आयडिया सुचली आहे. आपण काय करू माहिती का? आपण आईचा तो हार आधी बघू आणि मग तसा सेम हार आपल्या सोनाराला बनवायला सांगू, म्हणजे नकली हार. आणि मग हा नकली हार आणि तो ओरिजिनल हार एक्सचेंज करू. मग तो हार, ओरिजिनल हार घेऊन जा, तिकडे प्रोग्राम मध्ये घाल आणि घालून झालं की परत कपाटात तसंच ठेवून दे. प्रॉब्लेम सॉल्व्ह. यस. काय? दिस आयडिया डिझर्व्स अ झप्पी. पण आधी आपल्याला आईचा तो हार बघायचा आहे. यासाठी मी करते त्यांना कन्व्हिन्स. नो प्रॉब्लेम. सुनबाई, काय म्हणताय सासूबाई? सुनबाई, आपल्या घराची काळजी घे. आपल्या घराचा मान मराठा, आपल्या घरच्या रीतीभाती सगळं काही व्यवस्थित कर. मी सगळं करते सासूबाई, फक्त तो चपलाहार. माझा बंडा, मी इथेच आहे. सुनबाई, माझ्या बंडाच्या लग्नाची जबाबदारी तुझ्यावर आहे बरं का. तुला चांगली जाऊ आण. हो सासूबाई, अगदी तुमच्यासारखी गुणी मुलगी आणते. पण तो चपलाहार हे असते ना आता इथे तर बरं झालं असतं.
या जगाचा निरोप घेण्याआधी यांची एकदा भेट तरी झाली असती. त्यांना यायला खूप वेळ लागणार आहे. चपला हार द्या. पेलो पेलो बंदा. पळून नाही लोक. अरे काय झालं माहितीये का, आमच्या रूम मधले लाईट अचानक गेले, त्यामुळे शंतनू तिकडचा लॅम्प चेक करत होता आणि मी हा इकडचा. तू राहू दे वहिनी, तू तर राहूच दे. तुझ्या गोड गोड शब्दांमध्ये अडकलो मी. वहिनीसाठी एवढं नाही करू शकत. हे असं बोलूनच ब्लॅकमेल केलंस मला. माझी वाट लागली असती. म्हणजे अरे मी एकटाच अडकलो असतो तिकडे. अरे असं नाहीये रे बाबा, शांतो शांतो. मग मी सगळं सांगतो काय झालं ते. ओके आई झोपलीये. आणि बघ कपाट कपाट, त्या कपाटाच्या बाजूला जो ड्रॉवर आहे ना, त्या ड्रॉवर मध्ये चावी आहे. ती चावी घे, कपाट उघड, हार काढ, त्याचा फोटो घे आणि पटकन बाहेर ये. ओके किती सोपं आहे नाही? खूप सोपं आहे. जा पटकन. अरे चाल. आणि तुम्ही तिकडून पळालात? हा, तू जसा लपायला गेलास तसे आम्ही लपायला आलो. मला एकट्याला टाकून अशी पळालीस. मला माझा श्वास अडकला होता माहितीये, असा गुदमरला. माईने उठली असती ना आई. अरे अरे रोना, काहीच झालं नसतं. कसं आहे माहितीये का, आई तुझ्या बाबतीत ना कधीच अशी हार्श वागूच शकत नाही, मला माहितीये. त्यामुळे विश्वास ठेव माझ्यावर. तू तर विश्वासाच्या गोष्टी करूच नको. हा, बघितलं मी तुझा विश्वास. तू शांत हो आणि मी सांगते ते ऐक. 2 गोष्टी आहेत. पहिली गोष्ट म्हणजे आपला प्लॅन फेल झाला, हरकत नाही. पण चांगली गोष्ट ही आहे की सासूबाईंनी अजून आपल्याला बघितलेलं नाहीये. बघितलंय का? नाही. नाही. मग आता आपण असं करूया. नाही नाही नाही, मी काहीही करणार नाही, अजिबात काही करणार नाही. आज माझ्या अगोदर कसं काय तू स्वयंपाकघरात पाऊल टाकलंस? अहो काय झालं, मला आज सुट्टी आहे. शंतनूला ऑफिस होतं, पण मी त्याला म्हटलं तू पण सुट्टी घे, जरा घराची छान साफसफाई करूया. पण माझी बेडरूम अगोदर? हो, तेच ठरलंय काल रात्री. काल रात्री म्हणजे? नाही म्हणजे काल रात्री जेव्हा डिस्कशन झालं ना उद्या साफसफाई करायची, तेव्हा असं ठरलं की आधी सगळ्या बेडरूम साफ करू, मग हॉल किचन वगैरे. व्हेरी गुड. का हो, काय झालं? पण माझ्या बेडरूमची साफसफाई कराल ना तर मी त्या बेडरूम मध्ये बसून राहील ना, माझ्या समोरच करायची साफसफाई. का हो, तुम्हाला अजूनही संशय आहे माझ्यावर? संशय नाही, मला खात्री आहे. हा, तो हार मिळवण्यासाठी साफसफाईचं घाट घातलंयस ना तू. अगं तुझा अवतारच सांगतो जेव्हा डोक्यात काय प्लॅन चाललाय ते. तू काय मला भोळी समजलीस काय की? हा, तू म्हणूनच हा घाट घातलायस ना सगळा हार मिळवण्यासाठी. पण तो अधिकार मी तुला कधीही मिळवू देणार नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आम्ही करू आमची रूम साफ, तुमची रूम राहू दे डर्टी. माझी रूम कधी डर्टी नसते, तेव्हा मी माझी साफ करेन. कळलं? मिनिट, तुम्ही दोघे सकाळ सकाळ इकडे काय नवीन प्लॅन घेऊन आलात ना माझ्याकडे? अरे ऍक्च्युली रॉनी, ऍक्च्युली आम्हाला ना तुझी जरा मदत हवी होती. 1 मिनिट, तुम्ही दोघे परत त्या हारासाठी माझ्याकडे आलेले आहात ना? आता मी तुमच्या प्लॅन मध्ये नाही सहभागी होणार. अरे कुठे 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 चाललायस? हा, अरे आंघोळ नाही, नाश्ता नाही, असं कुठे जाणार आहेस? पारुशाने ब्रश पण नाही. बरोबर, मी पारोशाने जाईन, नाही तर आडोशाने. पण नाही, त्या हारासाठी मी माझा बळी नाही देणार. तुला सासूबाई काही करणार नाहीत. हिला समजाव, आईच्या हाती सापडलो ना. तुला माहित नाहीये, सॉलिड मार मार मारते ती. नाही. अरे रॉनी, तुला काही नाही करायचं. मग माझ्याकडे का आलाय? काय आहे ना, सासूबाई त्यांच्या रूम मधनं बाहेर येत नाहीयेत, त्यांना फक्त रूम मधनं बाहेर काढायचंय. का? कारण तिला नाही सोडायची आहे. आणि त्यांना रूम मधनं बाहेर काढल्याशिवाय आपल्याला हाराचा फोटो काढता येणार नाही. ठीक आहे, एवढंच काम आहे ना? हो. बस बस अंकू, आणखी किती वेळ बघणार आहे त्याच्याकडे? अरे मला बिलीवच होत नाही, हार माझ्या हातात आहे. अरे बाबा, तुझ्या हुशारीनेच मिळवलायस तू तो हार. बघ ना,
आता उद्या मी ऑफिसमध्ये हार घालून जाणार आणि सगळे कलिग्स माझ्याकडे अशा टक लावून बघणार. वाव, अरे मंत्र्यांच्या घरचा दागिना आहे तो, बघणारच. माहितीये सगळी लोक फक्त तुझ्याकडे बघतील, यात काही डाऊटच नाहीये मला. थँक्स तनू, तुझ्यामुळे मिळाला. आणि रॉनीला पण थँक्स सांगा. हो सांगणार. पण अंकू, त्या आधी मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचं होतं. सांग की, आज तुझं सगळं ऐकणार मी. सांग. वाव, बघ कसं आहे, फार काही करायचं नाहीये. म्हणजे त्या पार्टीमध्ये जाणार ना तू, तेव्हा तिथली लोक तुला विचारतील, अरे या हाराबद्दल किती सुंदर वगैरे मस्त. तर ज्यांना माहिती नाही त्यांचं ठीक आहे, पण ज्यांना माहिती आहे आपल्या त्या घरच्या रिवाजाबद्दल, त्यांना हे नको सांगूस की तुझी सासू गेली म्हणून. छे, काय बोलतोयस? असं कसं सांगेन मी? बस तेवढंच, बाकी काही नाही. छान छान. चल आलोच, बाय बाय. माझ्या लाडकी सुनबाई, एकटी तू नाही चुकलीस तर मी सुद्धा चुकलेच आहे. तुम्ही सगळ्या मैत्रिणींनी चपलार घालण्याचा प्लॅन केलात. मग त्यांच्या सासवा काय ढगात गेलेत का? हा विचार मीही करायला हवा होता. पण मी सुद्धा स्वार्थीपणानेच वागले ना तुझ्या बरोबर. मलाही कळायला हवं होतं मला काहीही होणार नाही. तू जसं मला म्हणालीस तसं मी तुझ्या तोंडावर नाही बोलू शकत. पण सुनबाई, आय लव्ह यू मोर. मंत्र्यांची सून आहेस तू. शी, असा खोटा चपलार घालून जाणार का तू? शी, तू आपला घरंदाज खरा चपलार घालून जाणार आहेस आणि मिरवणार आहेस सगळ्यांसमोर. आणि बघ कशी गोड घरंदाज दिसशील तू. अंकिता शंतनू मंत्री. तिच्याकरता तुरुंगात डबा घेऊन जावं लागेल याच, की अंकू तुरुंगात जाईल याच पॉइंट आहे. हिच्या रागामुळे काहीतरी भयंकर आणि टोकाचं होईल ना याचं. सासूबाई, काहीही टोकाचं वगैरे होणार नाही. मी काय रोज अशी वागत नाही. एकदा कधीतरी कोणाला तरी कानाखाली मारलीये मी. बरं, आणि मी खूप प्रयत्न केला खरंच माझा राग कंट्रोल करण्याचा. पण ती बाई कशी बोलत होती माहितीये का? अरे रवीची भाषा करत होती. सारखं कानाखाली मारेन असं म्हणत होती. बरं, कृती काहीच नाही. अच्छा, म्हणून मग तू कृती करून दाखवलीस का? काय ग सुनबाई, किती चिडचिड चालू आहे सध्या तुझी. माझ्यावर डाफरतेस. आठवतंय ना, मला तर एकदा कानाखाली सुद्धा मारली होती तिने. चुकून. शांतनु, हा चुकून झालं होतं इथे. चुकून का होईना, पण मारलीस की नाही? माझ्या शंतनूला सुद्धा छळत असतेस तू. अगं, आमचं नाईलाज आहे म्हणून आम्ही सहन करतोय सगळं. बघताय ना तुमची लेक कशी वागते आमच्या बरोबर. नाही, नुसते माना नका डोलवू, काहीतरी प्रकाश टाका तिच्या डोक्यात. शंतनू, मी सांगते तुला, हिला अँगर मॅनेजमेंटची गरज आहे. अँगर मॅनेजमेंट? सासूबाई, एकदा कोणाला कानाखाली मारली तर तुम्ही लगेच अँगर मॅनेजमेंट पर्यंत पोहोचलात. किती मोठी करता ही गोष्ट. मी तुम्हाला सांगते, त्या बाईला कानाखाली मारायचा किस्सा इकडे संपलाय. वाढवू नका, बास. अगं, पण तुझा राग दिवसेंदिवस वाढतोय त्याचं काय? काही नाही होते असं. शंतनू, तू सासूबाईंना समजा. ते अँगर मॅनेजमेंट तू काही समजावू नकोस मला. तुझी बायको एक मान्य करत नाहीये, पण तुला तरी कळायला हवं की नाही? नाही, आता हिचे अँगर मॅनेजमेंटचे क्लास मीच घेते की नाही बघ. तू अँगर मॅनेजमेंटचे क्लास घेणार आहेस? खरंच जमणार आहे का तुला? काय जमणार नाही? तुझे बाबा लग्नाआधी ज्वालामुखीचा गोळा होते, पण आता बघ कसे पद्धतशीर त्यांना बर्फाचा गोळा करून टाकलाय. तसंच तुझ्या बायकोलाही बर्फाची लादी करते की नाही बघ. अहो,
हीच आहे ती भवानी, जिने माझ्या गाडीला धडक दिली आणि मला मारलं सुद्धा. ए तोंड सांभाळून बोलायचं हा. बोलायला आलेच नाहीये मी इथे, बदला घ्यायला आली, तेही नवऱ्यासोबत. हो बोला. ए महिला मंडळ, जरा तुम्ही तोंडाला ब्रेक लावा ना. टॅम्पलीज घ्यायच्या, एकदम टॅम्पलीज. ए लेडीज, आपण इथे मॅटर वाढवायला आलो नाही, तर डायरेक्ट सेटलमेंटचा बोलतो. कसं आहे, तू माझ्या सौच्या कानाखाली चिपकवली, तशीच माझी सौ तुझ्या कानाखाली एक चमाट देणार. अपने एक गाल पे कोई कानाखाली मारता है ना, तो दूसरा गाल आगे करने का. तू गाल आगे कर. कायको कायको करेगी है? ए माझ्या घरात येऊन दादागिरी नाही करणे का हा? समजा ना. चल चल निकाल चल. ए मदर फ्रॉम अनदर ब्रदर, आपल्या सौनी तुझ्या सुनेच्या कानाखाली मारल्याशिवाय आपण काय इथून जाणार नाही, कळलं काय? ए हात तर लावून दाखव माझ्या सोनेला. हा ये 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 पुढे ये ये ये. सासूबाई तुम्हाला राग येतोय, बिना कांदा लसणाचं जेवण जेवा, उलटे आकडे मोजा मोजा. हा मोज मोज, तू आकडे मोज आणि सौ तू हिच्या कानाखाली चिपकाव. कशी वाटली चपराक? हा तुझ्या बायकोनी सांगितलं आणि लगेच माझ्या सुनेवर हात उगारायला आलास तू. हा हे तुझ्या बायकोनी स्कूटीची धडक मारली माझ्या सुनेला, वर अरेरावी करायला लागली, म्हणून माझ्या सुनेनी एक लगावून दिली तिच्या कानाखाली. आता तू माझ्या सुनेच्या अंगाला हात तर लावून दाखव, नाही तुला पोलीस स्टेशन मध्ये दिले ना तर नाव नाही सांगणार मी. चाल 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 बाहेर चाल चाल. राणी माझ्या आईवर आवाज चढवतोस काय? ए चल, तुला पोलीस स्टेशन मध्ये देतो. चल चाल चाल. सोडा त्यांना, आमचं चुकलं. हा खरं तर माझीच चूक होती. सॉरी, हवं तर मी माफी मागते, आम्ही जातो. चाल चाल चाल. बघतोस काय? चाल. ए बघतो काय? त्याला मोठा तुझं देईन. खवटात दिला त्याला. सासूबाई तुम्ही हे काय करताय? मला असं वाटतंय तुम्हालाच अँगर मॅनेजमेंटची गरज आहे. सात्विक अन्न खावं लागेल, सकाळी योग करावा लागेल. तू मला उगीच चिडवू नकोस हा. तुला तो वाटेल ते बोलत होता आणि मी ऐकून घेणोय. मार म्हणतो बायकोला, मार म्हणतो आपल्या सुनेला. वाट बघ म्हणावं. हा तू तुझी काही शपथ मोडली नाहीस, मग मी काय गप्प बसू? तुला वाटलं ते बोलल्यावर राग येणारच ना माणसाला. अच्छा, म्हणजे तुम्ही नोटीस केलं तर? बहिणी नोटीस कसं नाही करणार, नोटीस करणारच ना. शेवटी सासू आहे तुझी, बारीक गोष्टींवर लक्ष असतं तिचं. नाही म्हणजे थोड्याशा गुबगुबीत दिसतंय तुम्ही डीपी मध्ये, काही प्रश्न नाही. पण एक सांगू का, माझ्याकडे एक आयडिया आहे ज्याच्यामुळे तुम्ही फोटोत गब्बू दिसणार नाही. सांग लगेच सांगू. काय करायचं माहितीये का, फोटो काढताना ना असे गाल थोडे आत ओढायचे, म्हणजे असे. हा त्यांनी गाल दिसत नाही, मग आपण गब्बू दिसत नाही. हा बघू जरा करा बरं. फोटो काढा. हा मी फोटो काढते, करा करा. जरा अजून आत थोडा आत असे, ओठ नाही गाल पण. सासूबाई मासा वाटताय, नीट करा. आतोडा आतोडा, श्वास घेताय ना. हा हा छान, मस्त मस्त. नाही दिसत आत गब्बू. काय झालं? हे काय 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 चाललंय हे? काही नाही, तिच्याकडे काम होतं ना म्हणून मी आले ते. सांगा ना काय काम होतं ते. लाजताय कशाला सासूबाई? काय झालं आई, काही हवंय का तुला? काही नाही रे, काही नकोय मला. काय झालं, माझ्या मैत्रिणीने माझा डीपी बघितला आणि मला म्हणाली डीपी मस्त आहे पण गब्बू. काय? हो रे गब्बू पण. कसं सांगू, हे बघ. स्वतःच्या आईला कोणी जाड म्हणलं असं हसतं का कोणी? आई अगं गब्बू नाहीये, मग काय आहे? हे गॉड ब्लेस यू असं लिहिलंय. गॉड ब्लेस यू चा शॉर्ट फॉर्म येतो GBU. अगं आपण नाही का गुड मॉर्निंगला असं GM लिहितो, GM म्हणजे गुड मॉर्निंग, तसं GBU म्हणजे गॉड ब्लेस यू असं येते. अगो बाई, हे असं पण असतं का? मग तू हे मला सरळ सांगू शकली असतीस ना, माझ्याकडनं काय काय करून घेतलंस तू? आता मुद्दाम काय तुम्ही मला विचारायला आलात की गब्बू दिसतंय का, तर मी तुम्हाला चांगला उपाय दिला, त्यात काय एवढं? पण तरी मला एक्सप्लेन करू शकली असतीस ना तू.
हो पण आई आता मी सांगितलं ना, जाऊ दे, सोड सोड. बरोबर, तू तुझ्या बायकोचीच बाजू घेणार, पण लक्षात ठेवा शंतनू, मी सुद्धा एक शॉर्ट फॉर्म असे पाठ करून शिकवेन बघिला आणि म्हणून दाखवेन हिला. अगं पण आई कशाला? अरे आता मी सांगितलं ना आई तुला. बिलू, पोटभर खा हा बाळा, अजून वाढू का तुला? अरे किती कष्ट करतोस तू इतरांपेक्षा. लोल सोड ग. सम पीपल आर जस्ट धपेबो. हा, त्या हिंदी म्हणीचा शॉर्ट फॉर्म आहे ग सुनबाई, धरती पे बोझ. अगं असं काय करतेस? हे बघ रेवा, अनुल लेखाने मारायला शिक ग. ITB. आता ITB म्हणजे काय ते सुद्धा सांगा. माझ्याच बद्दल बोलत असणार ना. काय माहित बुवा. मुद्दाम अशी वागते ती. परवा तिच्या टवाळखोर मैत्रिणी आल्या होत्या ना किटी पार्टीसाठी, त्या सुद्धा असंच बोलत होत्या, माझ्याबद्दलच असणार, आणि नुसत्या हसत होत्या. होल्ड करा. एक्सक्यूज मी SB. पहिली गोष्ट म्हणजे इट वॉज नॉट अ किटी पार्टी, इट वॉज अ हाय टी पार्टी. तेच ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आम्ही काय बोलतो हे तुम्हाला मुळातच कळत नाही, त्यामुळे शॉर्ट फॉर्म वापरायची काय गरज आहे? ओके रेवा, बाय. TTYL TCBB. अंकू अगं नको ना समोर तसं बोलूस. जाऊ दे. तू ना आकागू नुसता. बघितलंस म्हणजे आई का गुलाम. जादे ना बा. SIOWAY. वहिनी, तू शॉर्ट फॉर्म बोलत नाहीस, तू फक्त पहिलं अक्षर बोलतेस प्रत्येक शब्दाचं. काय म्हणाली ती? जाऊ दे ना बाबा. जाऊ दे कसं? ओ सासूबाई, ते लॉंग फॉर्म सांगतायत. SIO म्हणजे शी इज ओल्ड. मला ओल्ड म्हणतेस तू? पण नंतर ते हे पण म्हणाली ना, WAY म्हणजे वी आर यंग, म्हणजे आपण सगळेच ना अंकू. हो आता काय. हो का? मला असं वाटलं की वी म्हणजे बाबा हो थांबा जरा. अंकू आय एम ओ म्हणजे इन माय ओपिनियन. तनू, तू ना एकदम SBचा CCS. सासूबाईंचा कॉपी काय देवार म्हणजे देर यू आर. हो. ते वा मज्जा येते, आपण असंच बोलत आई अगं आई त्या उगाच सगळं स्वतःला लावून घेत होत्या. मग काय म्हटलं, जरा गंमत करावी. दिस इज टू मच. यू आर सो अनरिझनेबल. TITM. काय बर्फी काय? तिने तिची भाषा तयार केली एक नवीन, त्यात बोलते ती. या कटून गेलेलं शॉर्ट फॉर्म कटलंय बक्कटने भाषा इंतिकडला पोटलंय. तुझ्या शॉर्ट फॉर्मची भाषा हिला येईल कारण ती हुशार आहे, पण तू एवढी हुशारच नाही आहेस की तुला तिची भाषा येईल असं म्हणते ती. DCM. डोंट चॅलेंज मी असं म्हणते. पटे कुलकर्णी वाटले एंट्रीला मंत्री कुठला पा एंट्री कॉमन. MTR. मी टू राजे. म्हणजे मी पण राजे आहे असं म्हणते ती. ये हिल्ला पटेल गेला इंगडे दम ऐकला राजी कटलंय. म्हणजे राजे काहीच नाही असं म्हणायचंय का तुम्हाला? या कटलं माझ भाषा पटेल कटलं एकसे. हाऊ कम? या कटिंग पटे शरती पटेलला ससा बटरी हबडी कडिला पटेल इकडे बटर कास कटिल उप्पडिल्ला पक्कडिल्ले बटेल एल्लो बटेल इकडे बटरे ए बटेल विन्नर बटेला. ससा कासवाची गोष्ट मला सांगू नका. तुम्ही नागिनात नागी. भांडणाची भाषा आहे. तुम्ही बोलत नका. भिकारी असायला लागते. आमची लेजेंड भाषा आहे तुमची. तर काय